सूर्य आग ओकू लागला, महाराष्ट्र होरपळला. सांगलीत तापमान 40 अंशाच्या उंबरठ्यावर. देशात उष्माघाताने चौघांचा मृत्यू. जनगणनेवरील 2 शिक्षकांचा समावेश. सूर्य आग ओकू लागल्यामुळे संपूर्ण देशासह राज्यात उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. सोमवारी 46.9 अंश सेल्सिअससह राजस्थानमधील बाडमेरला मागे टाकून अकोला हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. हा प्रकोप गेल्या 30 दिवसांपासून सुरू असून तो मंगळवारी तसाच सुरू राहणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते निर्मनुष्य असल्याने अघोषित संचारबंदीसारखी परिस्थिती दिसून येते आहे. बचावासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सांगलीसह जिल्ह्यात उष्णतेचा कहर झाला आहे. उष्णतेच्या तीव्र लाटांचा प्रभाव जाणवत असून तापमानाचा पारा 40 अंशाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. तीव्र उन्हामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळेत शहरात अक्षरशः अघोषित बंद असल्यासारखी स्थिती निर्माण झाली असून बाजारपेठा ओस पडताना दिसत आहे. दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ जाणवणे इतपत कमी आहे. चौकांमधील वाहतुकीचे सिग्नल सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत बंद ठेवावेत अशी मागणी नागरिक करत आहेत, पण त्याबाबत वाहतूक शाखेकडून कोणताही निर्णय घेतला जात नाही. रस्त्यावर, शेतात बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांना फारच उन्हाचा त्रास सोसावा लागतो आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेपासून तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. दिवसभराच्या प्रखर उन्हामुळे रात्री 8 वाजेपर्यंत उकाडा कायम जाणवतो आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अकोला.